नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी आज तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे की आपण सगळ्यांना जर माहीतच आहे की आता मे महिना नुकताच गेलेला आहे आणि आता जून महिना सुरू झालेला आहे. तुम्ही म्हणाल की आता काय सांगतात मॅडम, तर मे महिन्याला सगळ्या शाळांना सुट्टी असते, काही लोकांना पण सुट्टी असते मे महिन्याला. तर सगळ्या लोकांचा असा समज असतो की मे महिना हा कोर्टाला पण सुट्टी असते. तर त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे की कारण कसं आहे की कायद्याचं ज्ञान हे सगळ्यांनाच गरजेचं आहे. अवेअरनेस हे खूप गरजेचं आहे सगळ्यांना. कारण आपल्याला आपण जरी म्हटलो की कोर्टाची पायरी चढायची नाही, तर कधी कधी काय कारणामुळे आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागते. त्यामुळं हा माहितीसाठीचा व्हिडिओ आहे की मे महिन्यामध्ये कोर्टाला सुट्टी नसते. बघा की मे महिन्यामध्ये असं असतो की मे महिन्यामध्ये सुट्टी असते, पण ती फक्त सिव्हिल कोर्टाला असते. म्हणजे दिवाणी कोर्ट, फॅमिली कोर्ट, क्रिमिनल कोर्ट ह्याला सुट्टी नसते. त्यामुळं कोर्टाला जे मे महिन्याला सुट्टी हे डोक्यामध्ये तो गैरसमज असेल तर तो काढून टाकावा. जरी सिव्हिल कोर्टाला दिवाणी कोर्टाला जरी ह्याला मे महिन्यामध्ये सुट्टी असली तरी समजा एखाद्या व्यक्तीचं एखादं बांधकाम आहे आणि ते कोणतरी पाडणार आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने किंवा काय, तर मग अशा वेळेस तो कोर्टामध्ये जाणार नाही का मे महिना सुट्टी आहे म्हणून? तर असं नाही आहे. अर्जंट मॅटरसाठी काही मॅटर जे असतात की ते कोर्टासमोर जावे लागतात किंवा कोर्टासमोर दाखल करावं लागतं. जरी मे महिना असला तरी ते दाखल करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये कोर्टाची ऑर्डर असं गरजेची आहे. तेव्हा दिवाणी जरी असलं तरी दिवाणी पण कोर्टात आपण ते केस दाखल करू शकतो विथ द परमिशन ऑफ कोर्ट. त्याच्यामध्ये आपल्याला कोर्टामध्ये एक अर्ज करायचा असतो की आम्हाला परमिशन द्या की हे सुट्टीच्या कोर्टात केस दाखल करायला. आम्हाला परमिशन द्या की हे कोर्टामध्ये दिवाणी कोर्टामध्ये कोर्टासमोर घ्यायला, कोर्टाने ऑर्डर ह्याच्यामध्ये करायला असे अर्ज केले की मग दिवाणी कोर्ट पण सुट्टीच्या कोर्टामध्ये पण महत्त्वाच्या मॅटरमध्ये ते मॅटर ऐकतात, त्या मॅटरमध्ये ऑर्डर करतात. त्यामुळं हे दिवाणी कोर्टाला फक्त सुट्टी असते मे महिन्यात, पण अर्जंट मॅटर दिवाणी कोर्टात तुम्ही चालवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं फॅमिली कोर्टाला सुट्टी नसते. आता मे महिना पूर्ण मे महिना इतकं छान पद्धतीने ॲक्टिवली काम फॅमिली कोर्ट पुणे, म्हणजे मी पुण्यात प्रॅक्टिस करते म्हणून तर फॅमिली कोर्ट पुणेने केलेलं आहे की फॅमिली कोर्ट मे महिन्यामध्ये पूर्ण चालू असतं. क्रिमिनल कोर्ट चालू असतं. एखाद्या माणसाने एखादी गुन्हा केला, पकडून आणलं तर त्याला कुठं आणणार? कोर्टातच आणावं लागणार क्रिमिनल. त्यामुळे क्रिमिनल कोर्ट पूर्ण चालू असतात. क्रिमिनलच आता डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस जे आहेत त्या क्रिमिनलमध्येच मोडतात. त्यामुळं क्रिमिनल कोर्ट आणि फॅमिली कोर्ट हे पूर्णतः चालू असतं वर्षभर. मे महिना त्यांना सुट्टी नसते. दिवाणी कोर्टाला फक्त मे महिना सुट्टी असते. ते आता 8 जूनपासून सुरू होणार आहे कोर्ट. पण अर्जंट मॅटर दिवाणी कोर्टाचं असेल तर ते आपण कोर्टासमोर काढू शकतो. काही कामगिरीचे मॅटर असतात, समन्स बजावणी वगैरे, ते दिवाणी कोर्टाचं ते चालू असतं. इवन कोर्ट पण असतं, जजेस पण असतात, ते येऊन कोर्टामध्ये